भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय गोड शेव, लांबी शेव। त्यासाठी आपण 3 टेबलस्पून तूप घेतलंय। ही आपण भाजकी शेव घेतलेली आहे। याच्यात कच्ची पण येते, कच्ची खूप चांगली लागते। आता मला नाही मिळाली म्हणून मी भाजकी घेतले। त्याला काही जास्त भाजायचं नाहीये। आपण थोडी परतून घेऊया तुपावर, मग त्याच्यात गूळ टाकूया। आपण 2 पाकळी शेव घेतलेली, 1 वाटी गूळ टाकतो आपण त्याच्यात। आपण इथे साखरेऐवजी गूळ हा हेल्दी ऑप्शन निवडलाय। आपण थोडी इलायची पावडर टाकतोय। अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं। आपण याच्यात दूध टाकतोय। थोडं पाणी टाकलंय आपण, लागेल तर थोडं पाणी अजून टाकणार, तर थोडं दूध टाकतोय। 1 वाटी दूध टाकलंय मी। आपण अजून 1 वाटी दूध टाकून घेतलं, म्हणजे एकूण आपण 2 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी टाकलं। टरबूजच्या बिया त्या टाकल्या। टरबूजच्या बिया टाकल्यात। आता थोड्या आपण काजू वगैरे टाकतोय। आपण काजू चारोळी टाकतोय आता। पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। आता आपल्या शेवया झालेल्या आहेत। लास्टला आपण याच्यामध्ये 3 टेबलस्पून दूध पावडर टाकली। आता आपल्या गोड शेवया झालेल्या आहेत। आपण सर्व करून घेऊया।
तुम्हाला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.